अहो मधुरा आली. अरे हाय जीजू. हाय. कसे आहात? आम्ही दोघंही मस्त आहोत, मी आणि माझी व्हीलचेअर. जीजू असं नाही बोलायचं. अगं नाही, खूप प्रोग्रेस आहे. आज उभेही राहिले होते. ग्रेट. ही सगळी तुझ्या ताईची कृपा, फक्त तिच्यामुळेच, नाही का? ताई आहेच तशी. तुझी ताई चहा सुद्धा खूप छान करते. अगं मधुरा एवढा प्रवास करून आली, चहाचं वगैरे आणते. बस. हळू. थेट मुद्द्यालाच हात घालतो. आधी मी तुम्हाला सांगते. खरं तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं, पण विहंग म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचंय. सो की त्यानं तुला लग्नाची मागणी घातली. मी होकार दिला. मधुरा, तू माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेस. माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. आणि विहंग विहंग माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. त्याला माझ्या इतकं आणि मला त्याच्या इतकं चांगलं दुसरं कोणीच ओळखत नाही. आय नो जीजू. आणि म्हणूनच मला असं फार मनापासून वाटतं की तू विहंगशी लग्न करू नयेस. हे काय बोलताय जीजू? जे तू ऐकतेस तेच बोलतोय. नाही, तुम्ही चेष्टा करताय ना? माहितीये मला, हो ना? हे लग्न करून तू फसशील अशी भीती वाटते मला. तुझ्याबद्दल मला मनापासून काहीतरी वाटतं, म्हणून तुला हे सांगतोय. मला वाटलं होतं हे ऐकून सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होईल जीजू. तुझ्या लग्नाची बातमी ऐकून सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता मधुरा.